नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अंकशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, ज्योतिष तसेच रिकी हिलिंग यासारख्या विविध विषयांवर सखोल अध्ययन, परीक्षण आणि मनन तसेच संशोधन करणारे देवराम सूर्यवंशी यांनी एक अनोख्या विवाह जुळवणीमध्ये पुन्हा एकदा चर्चेचं स्थान मिळवलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून लक्ष्मी आणि गणेश यांची ओळख झाली होती. पुढे त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र एकमेकांचे गुण जुळत नसल्याचं कारण देत काही ज्योतिषांनी या नात्यास विरोध दर्शवला. तसेच मुलीच्या आईवडिलांसह नातेवाईकांनीही या विवाहाला नकार दिला. ही बाब लक्षात आल्यानंतर देवराम सूर्यवंशी यांनी आपल्या अंकशास्त्र, ज्योतिष अभ्यास, संशोधन, अनुभव आणि दैवी शक्तीच्या आधारे या नात्याचा सखोल अभ्यास केला. मुलांचा मूल्यांक 7 आणि मुलीचा मूल्यांक 4 असल्याने 7-4 ही जोडी अत्यंत प्रभावी आणि परस्पर पूरक असल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार 7 आणि 4 या अंकाची जोडी राहू केतूचे संतुलन निर्माण करणारी असून या संयोगातून व्यक्तिमत्वाची पूर्णतः दिसून येते. तसेच दोघांच्या बर्थ चार्टचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये राजयोग निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले. या योगामुळे या जोडप्याच्या आयुष्यात उन्नती, भरभराटी, समृद्धी तसेच लक्ष्मी प्राप्ती आणि सुख समृद्धी, लक्झरी जीवनमान दिसून येत असल्याचे देवराम सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनानंतर दोन्ही कुटुंबियांनी या विवाहास सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि अखेर हे नाते जुळून आले. 7-4 हा बेस्ट कॉम्बिनेशन असून योग्य अध्ययन, सकारात्मक दृष्टिकोन, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात असे मत देवराम सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. त्याच्यामध्ये असा एक महत्त्वाचा विषय असा झाला आहे, लक्ष्मी आणि गणेश यांचा फेसबुक मार्फत त्यांचं एक ओळख झाली आणि ओळखीत त्यांचं एक फार मोठं एक आपलं एक सामंजस्य त्यांचं एक लग्न जुळण्याचा प्रयत्न झाला, परंतु घरचे लोक त्याला तयार होत नव्हते. शेवटी तयार झाले, मी बी मदती पडलो आणि ज्योतिषाकडे गेले तर ते म्हणाले गुण जमत नाही, त्यामुळे नाराज झाले. एक महत्त्वाचं आणि दुसरी गोष्ट अशी की मी अंकशास्त्र, हॉनेस्टली आणि एक ज्योतिषाचा मी एक अभ्यास, मनन, चिंतन आणि सर्वेक्षण करते. त्यामध्ये मी अंकशास्त्रामध्ये त्या मुलाचा आणि मुलीचा मी जे गुण बघितले एकदम मस्त. त्याच्यामध्ये योग आहे, राजयोग आहे आणि एक राहू आणि केतू दोघांचं एक मिलन होत असल्याने एक पूर्ण पक्वमध्ये मनुष्य तयार होतो आणि त्यांचं आयुष्य एकदम जोरात चालणार आहे. त्यांना म्हटलं की नाही, कुठल्या वेळी तुम्ही लग्न करा, बाकी जबाबदारी मी घेतो. अशा प्रकारे